एक्स्ट्रिन्सिक आणि इंट्रिन्सिक प्रॉपर्टीज नंतर थर्मोडायनामिक्समध्ये आज आपण स्टेट व्हेरिएबल, स्टेट फंक्शन किंवा स्टेट पॅरामीटर्स बघणार आहे. आता हे स्टेट व्हेरिएबल्स असतात काय ते बघूया. आपला आजचा पॉइंट काय स्टडीचा, व्हेरिएबल्स किंवा याला स्टेट फंक्शन पण म्हणतात आणि काही बुक्समध्ये याला स्टेट पॅरामीटर्स हा सुद्धा शब्द यूज केला आहे. आता याचा एक्झॅक्टली अर्थ काय बघा. एक सिस्टम आहे, त्या सिस्टमची कंडिशन सांगण्यासाठी तुम्हाला काहीतरी प्रॉपर्टीज माहीत पाहिजे ना. जसं आपण लास्ट टाइम डिस्कस केलं होतं की सिस्टमची स्टेट म्हणजे काय, सिस्टम कोणत्या कंडिशनमध्ये आहे. वॉटरचं एक्झाम्पल घेतलं होतं, पण वॉटर लिक्विड स्टेटमध्ये पण अवेलेबल असतो, वॉटर आईसमध्ये पण अवेलेबल असतो आणि वॉटर वेपरच्या स्टेटमध्ये पण अवेलेबल असतो. ज्या वेळेला आपण असं म्हणतो की वॉटर ह्या स्टेटमध्ये अवेलेबल आहे, त्या स्टेटमध्ये अवेलेबल आहे, ती कंडिशन असते आणि ती कंडिशन सांगण्यासाठी जे काही पॅरामीटर्स यूज करायचे आहेत. बघा, एक सिस्टम असते, त्या सिस्टमची स्टेट डिफाईन करण्यासाठी म्हणजे सांगण्यासाठी जे काही व्हेरिएबल्स वापरले जाणार आहेत म्हणजे प्रॉपर्टीज. मग इट मे बी प्रेशर, इट मे बी टेम्परेचर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स, काही असेल. जे व्हेरिएबल्स आहेत की एखाद्या सिस्टमची स्टेट डिफाईन करण्यासाठी, डिफाईनचा अर्थ काय, सांगण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी वापरले जातात, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टेट फंक्शन ऑर व्हेरिएबल्स. मग त्याला पॅरामीटर हा अजून एक शब्द यूज केलेला आहे. आता याचं एक्झाम्पल कसं घेऊया. फॉर एक्झाम्पल बघा, एक गॅस घेतलाय आपण. ह्या गॅसचं सपोज प्रेशर आहे 1 ॲटमॉस्फेरिक, याचं टेम्परेचर आहे 25 डिग्री सेंटीग्रेड आणि या गॅसचं व्हॉल्यूम सपोज 100 ml आहे. आता आपण काय सांगितलंय, एक गॅस घेतलाय, गॅस म्हणजे मॅटर झाला, म्हणजे आपण त्याचा स्टडी करतो, म्हणजे ती झाली आपल्यासाठी सिस्टम. मग या सिस्टमचं प्रेशर किती आहे, 1 ॲटमॉस्फिअर, टेम्परेचर 25 डिग्री सेंटीग्रेड आणि व्हॉल्यूम 100 ml आहे. ह्या तीन प्रॉपर्टीचा सेट काय दाखवतो, इट इज द स्टेट ऑफ सिस्टम. सिस्टम कुठल्या कंडिशनमध्ये आहे हे सांगण्यासाठी जी व्हेरिएबल्स आपण वापरली, दीज व्हेरिएबल्स आर कॉल्ड द स्टेट व्हेरिएबल्स. हा लक्षात. मी काय करतो आता, ह्या स्टेट व्हेरिएबल्सचं काय वैशिष्ट्य काय असतं, याच्यामध्ये जर तुम्ही चेंज केला, कुणामध्ये, स्टेट व्हेरिएबलमध्ये जर तुम्ही चेंज केला तर सिस्टमची स्टेट चेंज होते. कुणामध्ये चेंज केल्यानंतर सिस्टमची स्टेट चेंज होते, स्टेट व्हेरिएबलमध्ये जर तुम्ही चेंज केला तर सिस्टमची स्टेट काय होते, चेंज होते. किंवा आपण असं म्हणूया, सिस्टमची स्टेट चेंज करायची असेल तर तुम्हाला स्टेट व्हेरिएबलच्या व्हॅल्यूमध्ये चेंज करायला लागते. मग आपण प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर आहे, त्या 1चं काय करूया, दुप्पट करूया. समजा P इज इक्वल टू 2 ॲटमॉस्फिअर आपण चेंज केलं, साहजिक आहे व्हॉल्यूम किती होणार आहे, 50 ml होईल. टेम्परेचर चेंज होईल पण टेम्परेचर होणार पण नाही, असं होतं. परंतु आता अगेन सिस्टम दुसऱ्या स्टेटमध्ये पोहोचली का बघा, स्टेट व्हेरिएबलची व्हॅल्यू बदलली, सिस्टम दुसऱ्या अवस्थेत आली. सी दिस इज कॉल्ड ॲज अ स्टेट ऑफ सिस्टम. आणि स्टेट ऑफ सिस्टम डिफाईन करण्यासाठी लागणारे व्हेरिएबल्स म्हणजे तुमचे स्टेट व्हेरिएबल्स असतात. आता स्टेट व्हेरिएबल्स कोणते कोणते असतात तर याचं एक्झाम्पल्स बघा. आपण काय करूया, याची एक्झाम्पल्स घेऊया. सर जरा स्टेट व्हेरिएबल्स कोणती कोणती असतात बघा. प्रेशर, टेम्परेचर, प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, एन म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स. देन आता ह्या चार तर तुम्हाला प्रॉपर्टीज 11वी पासून आपण यू आर अवेअर विथ दिस प्रॉपर्टीज. पण आता नवीन काही प्रॉपर्टीज येतील. कोणत्या कोणत्या येतील बघा. एच म्हणजे एन्थाल्पी नावाची एक प्रॉपर्टी येईल तुमच्यासाठी नवीन. एस येईल एंट्रोपी, जी येईल गिव्स फ्री एनर्जी, गिव्स फ्री एनर्जी, अँड यू येईल इंटरनल एनर्जी. आता ही इंटरनल एनर्जी जी यू न दाखवली गेलेली आहे,
हे आपण इन सुद्धा काही बुक्समध्ये दाखवली गेलेली आहे. सी दीज ऑल आर द स्टेट व्हेरिएबल्स. म्हणजे ही स्टेट व्हेरिएबल्स आहेत की ज्यांना आपण काय करू शकतो, एखाद्या सिस्टमची स्टेट डिफाईन करू शकतो, सांगू शकतो. आणि ह्या स्टेट व्हेरिएबलची वैशिष्ट्य काय आहेत, ह्याची पिक्युलॅरिटी प्रॉपर्टी काय आहे तुम्हाला माहिती आहे की जर आपण याची व्हॅल्यू चेंज केली, स्टेट व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज केली की तुमच्या सिस्टमची स्टेट चेंज व्हायला पाहिजे. आलं लक्षात. मग आता ह्याला स्टेट फंक्शन पण का म्हणलंय ते बघूया आपण. स्टेट फंक्शन का म्हणलेलं आहे, तर या प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूमध्ये होणारा चेंज कुणाच्या, ह्या स्टेट व्हेरिएबलच्या किंवा स्टेट व्हेरिएबलमध्ये होणारा चेंज इट डिपेंड्स ऑन, म्हणजे तो कुणावर अवलंबून असतो, डिपेंड्स ऑन इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ सिस्टम. बघा स्टेट फंक्शन कोणाला म्हणायचं, असं फंक्शन म्हणजे व्हेरिएबल म्हणजे प्रॉपर्टी, हे कोणाला म्हणायचं की ज्याच्यामधल्या चेंजची, म्हणजे आपण समजा प्रेशर घेतलं तर प्रेशरमध्ये होणारा चेंज हा त्या सिस्टमच्या इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड असतो, म्हणून याला प्रेशरला आपण काय म्हणतो, स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शनची डेफिनेशन अशी आहे, इट इज द फंक्शन और इट इज द व्हेरिएबल हुज चेंज डिपेंड्स ऑन द इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टम. आता हे कसं करायचं बघा, पॉज करून ही डेफिनेशन लिहून घेतली तरी चालेल. स्टेट फंक्शन कुणाला आणि कशासाठी म्हणायचं आहे, एक एक्झाम्पल घेऊया. काय एक्झाम्पल आहे, एक सिस्टम आहे, ती सिस्टम एका स्टेटमध्ये. फॉर एक्झाम्पल आता इथं आपण ग्राफ काढूया. बघा ही सिस्टम ह्या ए स्टेटमध्ये आहे, म्हणजे इनिशियल स्टेटमध्ये आहे, जो प्रेशर P1 आहे, व्हॉल्यूम V1 आहे. सिस्टम स्वतःची स्टेट चेंज करते. सिस्टम स्वतःची स्टेट चेंज करते म्हणजे सिस्टम स्वतः करणार नाही, आपण कुठली तरी एक व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करावी लागेल ना. प्रेशर चेंज करावं लागेल, टेम्परेचर चेंज करावं लागेल, व्हॉल्यूम चेंज करावं लागेल, मोल्स चेंज करा, एन्थाल्पी, एन्ट्रोपी, गिब्स एनर्जी, काहीतरी आपण चेंज करावं लागेल. ह्यातल्या एक व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज केली की सिस्टम काय झाली, दुसऱ्या स्टेटमध्ये बी मध्ये गेली की जिथं त्याचं प्रेशर P2 होतं आणि व्हॉल्यूम V2 होतं. आता ही सिस्टम ए स्टेटमधून बी स्टेटमध्ये चेंज होताना या मार्गाने जाते, म्हणजे हा पाथ आहे, हा नंबर 1. आता ही सिस्टम ए स्टेटमधून बी स्टेटमध्ये चेंज होताना या सुद्धा पाथनं जाऊ शकते, याला आपण पाथ नंबर 2 म्हणूया. सिस्टम एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये चेंज होताना इथं आपल्याकडे 2 मार्ग अवेलेबल आहे, पाथ नंबर 1, पाथ नंबर 2. आलं लक्षात. परंतु जर आपल्याला सिस्टमचा डेल्टा पी काढायचा असेल, ह्या चेंजमध्ये होणारा चेंज इन प्रेशर काढायचं असेल तर डेल्टा पी तुम्ही कसा काढणार, व्हॉट इज द चेंज इन प्रेशर, हाऊ टू कॅल्क्युलेट चेंज इन प्रेशर. चेंज इन प्रेशर कसं कॅल्क्युलेट करणार, प्रेशर ऑफ अ फायनल स्टेट मायनस प्रेशर ऑफ इनिशियल स्टेट. बरोबर आहे का. बघा इथलं P2 ची व्हॅल्यू मायनस P1 जर केलं तर तुमचं काय येणार आहे, चेंज इन प्रेशर येईल का. जर मला इथल्या चेंजमध्ये होणारा किंवा ह्या प्रोसेसमध्ये किंवा ह्या सिस्टममध्ये होणारा चेंज इन व्हॉल्यूम काढायचा असेल, डेल्टा व्ही काढायचा असेल तर कसा काढायचा, डेल्टा व्ही काढताना कसा करणार मी, व्हॉल्यूम ऑफ फायनल स्टेट मायनस व्हॉल्यूम ऑफ इनिशियल स्टेट. बरोबर आहे का. सोबत चला त्याच्यासोबत आपण काय करा, डेल्टा एच पण कॅल्क्युलेट करूया. डेल्टा एच कसा कॅल्क्युलेट करणार, चेंज इन एन्थाल्पी कॅल्क्युलेट करायचा. चेंज इन एन्थाल्पी कॅल्क्युलेट करताना आपल्याला काय करावं लागणार आहे, एन्थाल्पी ऑफ फायनल स्टेट मायनस एन्थाल्पी ऑफ इनिशियल स्टेट करावं लागणार आहे. मग फायनल स्टेटची एन्थाल्पी आणि इनिशियल स्टेटची एन्थाल्पी यातला डिफरन्स घेतला तर चेंज इन एन्थाल्पी येणार आहे. तुम्हाला चेंज इन इंटरनल एनर्जी काढायचा आहे, डेल्टा यू काढायचा असेल तर कसं करणार, इंटरनल एनर्जी ऑफ फायनल स्टेट मायनस इंटरनल एनर्जी ऑफ इनिशियल स्टेट. चेंज इन एन्ट्रॉपी काढायचा आहे. एन्ट्रॉपी कशाने डिनोट करतात, यसनं. कसं, एन्ट्रॉपी ऑफ फायनल स्टेट मायनस एन्ट्रॉपी ऑफ इनिशियल स्टेट. आता बघा आपण स्टेट फंक्शन कुणाला म्हणलोय की ज्याच्या व्हॅल्यू मधला चेंज फायनल आणि इनिशियल स्टेटवर डिपेंड पाहिजे. बारकाईन बघा डेल्टा पी चेंज इन प्रेशर कुणावर डिपेंड आहे, फायनल स्टेट आणि इनिशियल स्टेट दोघांवर डिपेंड आहे का. डेल्टा व्ही पण तसा दोन्ही स्टेटवर डिपेंड आहे. डेल्टा एच, डेल्टा यू, डेल्टा एस म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम, एन्थाल्पी, इंटरनल एनर्जी, एन्ट्रॉपी, चेंज इन गिब्स एनर्जी, चेंज इन द नंबर ऑफ मोल्स. बरोबर आहे का. बघा चेंज इन टेम्परेचर, ह्या सगळ्याच्या व्हॅल्यू इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड असतात. म्हणून ह्या सगळ्या प्रॉपर्टीजला आपण काय म्हणतो, स्टेट फंक्शन्स. लक्षात आलं का. इथं अजून 2 फंक्शन आहेत. 2 फंक्शन म्हणजे कोणती, पहिलं म्हणजे हीट आणि दुसरं म्हणजे वर्क. ही 2 मात्र कशी आहेत, पाथ फंक्शन्स आहेत.
आता स्टेट फंक्शनची डेफिनेशन चेक करा. स्टेट फंक्शन म्हणजे काय? असं फंक्शन की ज्याच्यामध्ये होणारा चेंज हा सिस्टमच्या इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड पाहिजे. स्टेट डिपेंडंट असतो म्हणून स्टेट फंक्शन. तर पाथ फंक्शनचा अर्थ काय असू शकतो? काय असणार आहे? पाथ फंक्शन म्हणजे की ज्याच्यामध्ये होणारा चेंज हा पाथवर डिपेंड असतो, स्टेटवर डिपेंड नसतो. कसं बघा, वर्क डन. सिस्टम ए स्टेटमधनं बी स्टेटमध्ये गेली. सिस्टम जेव्हा ए स्टेटमधनं बी स्टेटमध्ये जाताना त्याला दोन मार्ग आपल्याकडे अवेलेबल आहेत. पण सिस्टम जर या पाथ नंबर 1 न जर बी मध्ये चेंज झाली तर इथं होणारं वर्क डन दॅट इज W1 असेल. आणि सिस्टम ए स्टेटमधून बी स्टेटमध्ये चेंज होताना समजा या पाथनं गेली तर इथं होणारं वर्क डन जर W2 असेल तर मला सांगा W1 आणि W2 ची व्हॅल्यू इक्वल असेल का? नसणार आहे. का? तर ह्या मार्गाने जाताना त्या सिस्टमने केलेलं काम आणि या मार्गाने जाताना सिस्टमने केलेलं काम वेगळं असणार आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला आता तुम्ही ग्राउंड फ्लोअरला आहे, एखाद्या इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरला आहे आणि तुम्हाला टेरेसवर जायचं आहे. इमारत 5 मजली इमारत आहे. बघा, 5 फ्लोअरची 5 मजली इमारत आहे. तुम्ही आता ग्राउंड फ्लोअरला आहे आणि तुम्हाला जायचं आहे टेरेसवर. मी तुम्हाला 3 मार्ग देतो. कुठले मार्ग? पहिला आहे की तुम्ही जिन्यातून जायचं, बरोबर आहे. आता तुम्ही इमारतीच्या फर्स्ट फ्लोअरवर आहात म्हणजे तुमची इनिशियल स्टेट झाली. तुम्ही टेरेसवर गेला, तुम्ही कुठे गेला? फायनल स्टेटमध्ये गेला. पहिला पाथ कुठला आहे? जिन्यातून जावा. दुसरा पाथ आहे तुमच्याकडं लिफ्टनं जायचं. आणि तिसरा पाथ आहे पाठीमागेच्या पाईप्स लावले असतात ना ड्रेनेजच्या, त्या पाईपवरून चोर जसे चढतात किंवा पोलीस जसे चढतात किंवा हिरो पिक्चरमधला चढतो वर खाली, तसं त्यातनं जायचं आहे. आता तुमच्याकडे 3 पाथ आहेत. तुम्ही ग्राउंड फ्लोअरला असणार म्हणजे सिस्टम इनिशियल स्टेटमध्ये असणार. तुम्ही टेरेसवर गेला की सिस्टम फायनल स्टेटला पोहोचली. पण सिस्टम फायनल स्टेटला पोहोचत असताना म्हणजे तुम्ही फायनल स्टेटला टेरेसवर जात असताना 3 मार्गाने जाता. मला खरंच सांगा, तिन्ही मार्गाने तुमच्या बॉडीला करावं लागलेलं वर्क डन सेम असेल का वेगळं असेल? वेगळं असणार आहे. सगळ्यात कमी वर्क डन कुठं असणार आहे? लिफ्टमध्ये जाताना. जाऊन नुसतं भरायचं आणि बटन दाबायचं. त्याच्यापेक्षा जास्त वर्क डन कुठं होणार आहे? जिन्यातून जाताना. पायऱ्या चढत 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 जायचं आहे. आणि त्याच्यापेक्षाही जास्त वर्क कुठं होणार आहे? जर तुम्ही पाईपवरून जर गेला तर तिथं जास्त वर्क डन करावं लागेल का? मग ह्या वर्कची व्हॅल्यू तुमच्या इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड असणार का? तुम्ही ज्या पाथनं जाताय त्या पाथवर डिपेंड असणार आहे. तुम्ही ज्या पाथनं जाता त्या पाथवर डिपेंड असणार आहे. दॅट्स वाय दिस वर्क इज अ पाथ फंक्शन. आता हीट म्हणजे एनर्जी आहे. हीट एक प्रकारची एनर्जी आहे. हीट इज ऑल्सो अ पाथ फंक्शन. ते सुद्धा आपण डिटेल नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. पण आता एवढं तुम्हाला कळालं का स्टेट फंक्शन म्हणजे काय आणि पाथ फंक्शन म्हणजे काय? आता आपल्याला काय करायचं आहे? एक सायक्लिक प्रोसेस बघायची आहे. बघा, सायक्लिक प्रोसेस म्हणजे काय असते? तर बघा, समजा सिस्टम इथं आहे, इथून ती सिस्टम इथं चेंज झाली, इथून ती सिस्टम इथं आली, सिस्टम इथून इथं आली आणि इथून परत काय झालं? ती ओरिजिनल पोझिशनला परत इथं आली. सिस्टम 3 ठिकाणी चेंज होऊन बॅक टू नॉर्मल आली, बॅक टू पॅव्हेलियन आली. बरोबर आहे का? बघा, सिस्टम जिथून सुरुवात झाली तिथंच परत आली. म्हणजे सिस्टमची इनिशियल स्टेट आणि सिस्टमची फायनल स्टेट सेम आहे. आलं लक्षात? मग समजा ह्याचं इनिशियल प्रेशर P1 असेल तर फायनल प्रेशर काय असणार आहे? P1. व्हॉल्यूम V1 असेल तर फायनल व्हॉल्यूम किती असणार आहे? V1. आणि इनिशियल टेम्परेचर T1 असेल तर फायनल टेम्परेचर किती असणार? T1. बरोबर आहे का? मग आपण कुठली प्रोसेस पाहतोय? सायक्लिक प्रोसेस. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सायक्लिक प्रोसेस? अशी प्रोसेस की जिथं सुरुवात होते ती सिस्टम तिथंच परत येत असते. प्रोसेस म्हणजे चेंज. इथून पुढे लक्षात ठेवा, प्रोसेसचा अर्थ काय असतो? काहीतरी चेंज होणार आहे. आता तुम्ही म्हणा प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर ह्या सगळ्या गोष्टी चेंजेस झाल्या नाहीत, तेवढ्याच राहिल्या. दुसऱ्या बाकी कुठल्या तर असतील ना, बाकीचे फंक्शन, बाकीचे व्हेरिएबल काय होत असणार? चेंज होत असणार. आता बघा, सायक्लिक प्रोसेसमध्ये कुठल्या कुठल्या व्हॅल्यू सेम राहणार आहेत, कुठल्या व्हॅल्यू बदलणार आहेत? बघा, सायक्लिक प्रोसेससाठी मी जर तुम्हाला म्हणालो की डेल्टा पी काढून दाखवा, डेल्टा पी किती असेल? त्याची इनिशियल स्टेटचं प्रेशर किती असणार? P1. फायनल स्टेटचं कसं असणार? फायनल स्टेट पण तीच आहे ना, म्हणजे त्याचं प्रेशर पण P1 राहणार. मग डेल्टा पी काय झाला तुमचा? जर इनिशियल आणि फायनल स्टेट सेम असेल तर डेल्टा पी 0 झाला. तुमचा डेल्टा व्ही किती झाला? 0 झाला. तुमचा डेल्टा टी किती झाला? 0 झाला. तुमचा डेल्टा एन किती झाला? 0 झाला. बरोबर आहे का? डेल्टा एस किती झाला? 0 झाला. डेल्टा क्यू किती झाला? नॉट इक्वल टू 0. आता असं का?
सी दिस इज अ स्टेट फंक्शन, स्टेट फंक्शन, स्टेट फंक्शन, स्टेट फंक्शन, स्टेट फंक्शन. व्हॉट इज अर्थ स्टेट फंक्शन? याच्यामध्ये होणाऱ्या चेंजची व्हॅल्यू इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड असणार आहे. जर तुमचा इनिशियल आणि फायनल स्टेट एकच असेल तर डेल्टा ह्यांचा सगळ्यांचा चेंज किती येणार आहे? 0 येणार आहे. पण क्यू हे पाथ फंक्शन आहे. क्यू म्हणजे काय? हीट. क्यू म्हणजे काय? हीट. मग ते पाथ फंक्शन असेल तर स्टेटवर डिपेंड असेल का? म्हणून ते नॉट इक्वल टू 0 असेल. वर्क डन नॉट इक्वल टू 0 बिकॉज दिस वर्क इज ऑल्सो अ पाथ फंक्शन. हे काय तुमचं वर्क, हे दोन्ही कसे आहेत? पाथ फंक्शन्स आहेत. लक्षात आला का फरक? मग तुम्हाला सीईटी जेईला एखादा प्रश्न विचारू शकतात की विच आर द पाथ फंक्शन अँड विच आर द स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन कोणता असू शकतं आणि पाथ फंक्शन कोणता असू शकतं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला ट्रिक देतो. 2 पाथ फंक्शन फक्त लक्षात ठेवा. वर्क अँड एनर्जी 2 पाथ फंक्शन्स आहेत. रेस्ट ऑल आर द स्टेट फंक्शन. लक्षात आलं का? स्टेट फंक्शन कोणती कोणती होती? प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स, एंट्रॉपी, एन्थाल्पी, गिव्स एनर्जी, इंटर्नल एनर्जी. आणि पाथ फंक्शन्स कोणते आहेत? तुमचं वर्क अँड हीट. लक्षात आलं का? आता याच लेक्चरमध्ये आपल्याला काही टाइप्स ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेसेस बघायचे आहेत. बघा, टाइप्स ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेसेस. पहिली प्रोसेस त्यातली असेल आयसोथर्मल प्रोसेस. आता गमत बघा, प्रोसेसचा अर्थ असतो चेंज, काहीतरी चेंज होणार, काहीतरी चेंज होणार. आयसोचा अर्थ असतो सेम, आयसोचं मिनिंग असतं सेम. आणि थर्मल या शब्दाचा अर्थ घ्या टेम्परेचर. बघा, प्रोसेस म्हणजे काहीतरी चेंज होणार आहे. सेम काय राहणार आहे? टेम्परेचर राहणार आहे. एक सिस्टम एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये ज्या पाथनं चेंज होते दॅट पाथ इज कॉल्ड ॲज अ प्रोसेस. बघा, मग सांगितल्याप्रमाणे तुम्ही ग्राउंड फ्लोअरला होता, तुम्ही टेरेसला गेला ना, टेरेसला जाताना कुठला तर मार्ग निवडला, कुठली प्रोसेस निवडली, जिना असेल, लिफ्ट असेल, काय तर पाठीमाग असेल, किंवा तुम्ही हेलिकॉप्टरमधून वरनं उडी टाकली, तरी पण ती एक प्रकारची प्रोसेस आहे का? मग या प्रोसेसचा अर्थ असतो की चेंज म्हणजे कुणामध्ये होणार चेंज? सिस्टम एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये चेंज होणार. मग सिस्टम एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये चेंज होताना जर टेम्परेचर सेम राहिलं तर दॅट इज कॉल्ड ॲज आयसोथर्मल प्रोसेस. ही टर्म अशी आहे आयसोथर्मल प्रोसेस. आपण उर्दू सारखं उलट रीड करायचं. प्रोसेस म्हणजे चेंज, थर्मल म्हणजे टेम्परेचर आणि आयसो म्हणजे सेम. अशी प्रोसेस, असा चेंज की ज्याच्यामध्ये टेम्परेचर काय राहतं? सेम राहतं. सेमचा अर्थ काय? कॉन्स्टंट. मग आपण असं म्हणूया का, द प्रोसेस इन विच टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज अ आयसोथर्मल प्रोसेस. म्हणजे सिस्टम ए स्टेटमध्ये इथं आहे, सिस्टम इथं बी स्टेटला चेंज झाली. इथं समजा त्याचं टेम्परेचर T1 असेल, प्रेशर P1 असेल, व्हॉल्यूम V1 असेल, तर इथं काय होणार? टेम्परेचर T1च राहणार, प्रेशर व्हॉल्यूम V2 होईल. बरोबर आहे का? टेम्परेचर कसं राहिलं? कॉन्स्टंट. बाकी इतर गोष्टी बदलू देत, त्याचं काय आपल्याला देणं घेणं नाही. मग टेम्परेचर जर कॉन्स्टंट राहिलं तर डेल्टा T कसा काढणार तुम्ही? 0. चेंज इन टेम्परेचर किती राहणार? 0. मग कुठल्याही आयसोथर्मल प्रोसेससाठी कसं असणार तुमचा डेल्टा T? 0 असेल. आता एक ध्यानात घ्या, आयडियल गॅस असेल, एक नोट करून घ्या. आयडियल गॅससाठी इफ डेल्टा T इज इक्वल टू 0 देन डेल्टा U म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी इज ऑल्सो 0. कधी लक्षात ठेवा, जर आयडियल गॅस असेल तर त्याच्यासाठी जर चेंज इन टेम्परेचर 0 असेल तर त्या आयडियल गॅससाठी चेंज इन इंटरनल एनर्जी इज ऑल्सो 0. का सांगतो? एखाद्या सिस्टमची इंटरनल एनर्जी म्हणजे काय असते? आयडियल गॅससाठी आपण बघतो, आयडियल गॅसची इंटरनल एनर्जी. नेक्स्ट आपण सेपरेट व्हिडिओ इंटरनल एनर्जीवर करणार, ज्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. इंटरनल एनर्जी इज इक्वल टू द कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. आयडियल गॅससाठी त्या आयडियल गॅसची इंटरनल एनर्जी म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी असते. आणि कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये तुम्ही असं अभ्यासलेलं आहे की कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर.
हे मात्र आठवतंय ना? मग मला सांगा, इंटरनल एनर्जी म्हणजेच कायनेटिक एनर्जी, आणि कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आता उलट जाऊया, टेम्परेचर जर वाढवलं तर कायनेटिक एनर्जी काय होणार? वाढणार. कायनेटिक एनर्जी वाढली तर इंटरनल एनर्जी काय होणार? वाढणार. नक्की? ओके, चलो. टेम्परेचर कमी करा, कायनेटिक एनर्जी काय होईल? कमी होईल. कायनेटिक एनर्जी कमी झाली तर इंटरनल एनर्जी काय होणार? कमी होणार. नक्की? मग जर टेम्परेचर कॉन्स्टंट राहील तर इंटरनल एनर्जी कशी राहील? सॉरी, कायनेटिक एनर्जी कशी राहील? कॉन्स्टंट राहील. आणि कायनेटिक एनर्जी जर कॉन्स्टंट राहील तर इंटरनल एनर्जी कशी राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे. मग जर डेल्टा टी 0 असेल तर डेल्टा यू कसा असणार आहे? 0 असणार आहे. आलं लक्षात? इथं दिलंय बघा, फॉर द आयडियल गॅस इफ डेल्टा टी इज इक्वल टू 0 डेल्टा यू इज ऑल्सो 0. बरोबर आहे? मग आता काय करायचं आहे? आयडियल गॅसच पाहतो तर आपण आयडियल गॅसचा आयसोथर्मल प्रोसेससाठीचा ग्राफ काढूया. व्हॉट इज आयसोथर्मल? टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. मग तुम्हाला बॉइल्स लॉ माहित असेल की आयडियल गॅसचा काय आहे? बॉइल्स लॉ काय आहे? तर बॉइल्स लॉ काय सांगतो? ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्रेशर, किंवा प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. मग जर आपण याचा ग्राफ काढायचा म्हणालो तर तो ग्राफ असा असेल का? बघा, काय करूया, इकडं प्रेशर घेऊया आणि इकडं व्हॉल्यूम घेऊया. बरोबर आहे का? जर टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं तर प्रेशर आणि व्हॉल्यूम एकामेकाला इनव्हर्स प्रोपोर्शन असतील तर हा ग्राफ रेक्टँग्युलर हायपरबोला येईल का? बघा. अँड दिस इज कॉल्ड ॲज अ आयसोथर्म. आयसोथर्म का म्हणतात याला? बिकॉज आयसो म्हणजे सेम, टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, त्यावेळेला प्रेशर आणि व्हॉल्यूम एकामेकाला कसे असतात? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. हा ग्राफ हा असा येईल. हा लक्षात? मग आता दुसरी प्रोसेस आपल्याला शिकायची आहे, दॅट इज कॉल्ड ॲज आयसोबॅरिक प्रोसेस. कुठली? आयसोबॅरिक प्रोसेस. व्हॉट विल बी द मिनिंग ऑफ आयसोबॅरिक प्रोसेस? अगेन, प्रोसेस म्हणजे काय? चेंज. बॅरिक म्हणजे इथं लिहितो मी, बॅरिकचा अर्थ काय? प्रेशर. आणि आयसो म्हणजे अगेन सेम. एक अशी प्रोसेस, एक असा चेंज, किंवा एका सिस्टमचा असा चेंज की ती सिस्टमची स्टेट चेंज होत असताना त्याचं प्रेशर कसं राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ आयसोबॅरिक प्रोसेस. बार हा वर्ड कशाशी रिलेटेड असतो? बारमध्ये काय मोजतो आपण? बारमध्ये आपण प्रेशर मोजतो. बारमध्ये प्रेशर मोजतो म्हणून आयसोबॅरिक नाव दिलेलं आहे. आता आयसोबॅरिक प्रोसेस होतात कुठं? तुमच्या आमच्या लाईफमध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये आयसोबॅरिक प्रोसेस होतात कुठं? तर केमिस्ट्रीमध्ये ऑलमोस्ट 99% केमिकल रिॲक्शन्स. तुम्ही केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये जेव्हा रिॲक्शन करता ना, अशी एक टेस्ट ट्यूब घ्यायची, त्यात सोल्युशन ए घ्यायचं, त्यात बी ॲड करायचं, हीट करायचं, कलर चेंज होतो आणि आपण मग रिपोर्ट करतो की हा ही टेस्ट पॉझिटिव्ह आली, ही टेस्ट निगेटिव्ह आली. ती जी केमिकल रिॲक्शन होत असते ते ओपन व्हेसलमध्ये, ओपन टेस्ट ट्यूबमध्ये होत असते. आपण रिॲक्शन सुरू करताना त्या व्हेसलच्या, त्या टेस्ट ट्यूबच्या वर प्रेशर किती असतं? 1 ॲटमॉस्फिअर का ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. ती रिॲक्शन कंप्लीट जरी झाली तरी वर प्रेशर किती असतं? ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. म्हणजे इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटपर्यंत प्रेशर कसं राहतं? तुमचं सेम राहतं. दिस इज कॉल्ड ॲज आयसोबॅरिक प्रोसेस. बर्नरवर समजा तुमच्या घरी चहा उकळत ठेवलेला आहे, पातेल ठेवलेलं आहे, त्यात दूध, पाणी काय असेल, तुमची चहा पावडर, शुगर काय असेल ते सगळं घेतलं तुम्ही आणि चहा उकळायला ठेवलेला आहे. चहा तयार करायला सुरुवात केल्यापासून चहा पूर्णपणे तयार होईपर्यंत त्या वेसलवर काय झाकलं जातं का? नाही. म्हणजे त्या पातेल्यावर जर काही झाकलं गेलं नसेल तर ही जी केमिकल रिॲक्शन होणार आहे, दिस टेक्स प्लेस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. पहिल्यापासून शेवटपर्यंत ॲटमॉस्फिअरिक प्रेशरवर तेवढंच राहणार आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ आयसोबॅरिक प्रोसेस. मग आयसोबॅरिक प्रोसेसचा ग्राफ जर काढायचं म्हणतं, आयसोबॅरिक प्रेशर कसं राहणार आहे? कॉन्स्टंट राहत असेल तर तो ग्राफ असा येईल का? बघा, ह्यात एकत्रच आपण सगळे ग्राफ काढायचे त्याच. बरोबर का? बघा, अँड सी दिस इज कॉल्ड ॲज अ आयसो बार. ह्याला आपण नाव देतो आयसो बार. आयसो म्हणजे सेम, बार म्हणजे प्रेशर. म्हणजे बघा, प्रेशरची व्हॅल्यू अशीच राहणार आहे. हा, इथं मात्र काय होत झालंय? व्हॉल्यूम वाढत चाललंय पण प्रेशर कसं राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे. कॉल्ड ॲज अ आयसो बार. चला, एक नेक्स्ट प्रोसेस आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲडियाबॅटिक प्रोसेस. चौथी प्रोसेस तुमची कुठली असणार आहे? ॲडियाबॅटिक प्रोसेस. तर इथं आपण स्पेस करून घेऊया. आता ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे, सॉरी, चौथी नाही, तिसरी, ॲडियाबॅटिक प्रोसेस.
ॲडियाबॅटिकच्या अगोदर आपण काय करूया, अजून एक सोपी राहिली ती घेऊया. 3 नंबरला आयसोकोरिक घेऊया. काय काय लोक याला आयसोचोरिक पण म्हणतात. तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. चलो अगेन उलट उर्दू सारखं रीड करा. प्रोसेस म्हणजे चेंज, कोरिक म्हणजे व्हॉल्यूम आणि आयसो म्हणजे सेम. मग ही कुठली प्रोसेस असणार की ज्यामध्ये काय सेम असेल, ज्यामध्ये काय कॉन्स्टंट असेल, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असणार. मग व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर डेल्टा व्ही किती 0. तुमच्या आयसोथर्मल प्रोसेससाठी डेल्टा टी 0, डेल्टा यू 0. आयसोबॅरिक प्रोसेससाठी डेल्टा पी 0 आणि आयसोकोरिकसाठी डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 येणार आहे. बरोबर आहे का बघा. चलो मग आता जर आपल्याला ह्याचा ग्राफ काढायचा म्हटला तर कसा असणार आहे, आपलं व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहील ना. मग हा ग्राफ असा येईल का बघा. ग्राफ हा असा पूर्णपणे व्हर्टिकल येईल का बघा. आणि दिस इज कॉल्ड ॲज अ आयसोकोरिक प्रोसेस. बरोबर आहे का बघा. व्हॉल्यूम आहे तसं कॉन्स्टंट राहिलं का, व्हॉल्यूम तसं कॉन्स्टंट राहायला पाहिजे. आले ना. आता काय करायचं, ह्या कुठं होतात, जर एखाद्या ठिकाणी तुम्ही काय केले, एक व्हेसल घेतलेली आणि ती व्हेसल क्लोज ठेवलेली आहे. हे बघा ते भांड किंवा पातेलं मगाशी आपण जे एक्झाम्पल घेतलं, समजा तुम्ही असं क्लोज करून ठेवलं, ते पातेलं जेव्हा तुम्ही क्लोज करता याचा अर्थ तिथं असलेल्या सिस्टमचं व्हॉल्यूम कसं ठेवता, फिक्स ठेवता. त्यात आत प्रोसेस करता, त्याला हीट करा, काय करायचं आहे करा, आतलं व्हॉल्यूम काय राहणार आहे, कॉन्स्टंट शेवटपर्यंत कसं राहणार आहे, सेम राहणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज आयसोकोरिक प्रोसेस. आणि लास्ट प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड ॲज ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेसचा अर्थ काय, अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये देर इज अ नो हीट एक्सचेंज, देर इज अ नो एनर्जी एक्सचेंज बिटवीन सिस्टम अँड इट्स सराउंडिंग. त्या सिस्टममध्ये आणि सराउंडिंगमध्ये हीटचा किंवा एनर्जीचा एक्सचेंज होणार नाही. त्याच्यासाठी डेल्टा क्यू इज इक्वल टू काय येणार तुमचा 0. का तर क्यू हे कशाचं युनिट आहे, आपल्या हीटचं युनिट आहे. म्हणजे सिस्टममधून सराउंडिंगला, सराउंडिंगमधून सिस्टमला हीट ट्रान्सफर होणार नाही. आलं लक्षात. आता हीट ट्रान्सफर होणार नाही त्यामुळे इथं डेल्टा क्यू इज इक्वल टू कसं असणार आहे 0 असणार. ह्याचा जर ग्राफ काढायचा म्हटलं तर तो असा असेल बघा. ग्राफ रेक्टँग्युलर हायपरबोला असेल. आता फरक बघा. सी दिस इज कॉल्ड ॲज अ ॲडियाबॅटिक प्रोसेस. तुम्हाला इथं 2 ग्राफ एकसारखे आहेत. कुठले कुठले, आयसोथर्मल आणि ॲडियाबॅटिकचा एकसारखा आहे पण थोडासा वेगळा आहे. कसं ओळखायचं, आयसोथर्मलचा स्लोप थोडासा तिरका आहे पण ॲडियाबॅटिकचा अगदी शार्प आहे, असा अगदी उंच गेलेला आहे. जर तुम्हाला उद्या हा ग्राफ विचारला ह्यातले कुठले आयसोबार तर तुम्ही ओळखू शकता सरळ आडवा आहे, आयसोकोरिक पण सरळ उभा आहे. ह्यातले आयसोथर्मल कुठली नाही, ॲडियाबॅटिक. आयसोथर्मलचा ग्राफ हा ॲडियाबॅटिकच्या पेक्षा थोडासा कसा असतो, वर असतो. एकदम असा ज्याचा स्लोप पूर्णपणे असा उभा आहे तो मात्र कसा असणार, ॲडियाबॅटिक. आता हा असा का असू शकतो, तर प्रोसेस आयसोथर्मल असेल आणि प्रोसेस ॲडियाबॅटिक असेल तर ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये प्रेशर आणि व्हॉल्यूमचा होणार चेंज हा शार्प असणार आहे आणि आयसोथर्मलमध्ये याच्याशी कंपेअर एवढा शार्प नसणार आहे. त्यामुळे हे 2 ग्राफ असे वेगळे आलेले असणार. इथंपर्यंत क्लिअर झालं का? झालं. आता ह्या ज्या सगळ्या चार प्रोसेस होत्या त्या 2 पद्धतीतून असतात. एक तर ते रिव्हर्सिबली होतात आणि इरिव्हर्सिबल होतात. पण रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल ह्या 2 प्रोसेससाठी आपण काय करणार आहे, सेपरेट व्हिडिओ याच्यासाठी आपल्याला करावा लागणार. तो कंटेंट खूप मोठा असणार. इथंपर्यंत लक्षात आलं का? याचा स्क्रीनशॉट करून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून लिहून घेतलं तरी चालेल. ठीक आहे. भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये. चलो थँक्यू.